निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बोला. कशा आहात? मस्त मस्त. तुम्ही कशा आहात? मस्त आहे आम्ही पण. अनुभव शेअर करायचा ताई? अनुभव शेअर करायचा. कुठून बोलताय ताई? मी शिरोळ तालुका नरसोबावाडी जवळ. अरे वा. मस्त मस्त. काय अनुभव आला? 6 किलोमीटर वाडी आहे इथून आमच्या घरापासून. अच्छा. हा 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 हा. मला अनुभव खूप जुना आहे. हा 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 हा. मग ते आता सगळ्यांचं ऐकून मग असं शेअर करावं असं वाटला. करावं असं वाटला. कसं छान. बरोबर. बर. माझा पहिला अनुभव असा आहे. हा 2011चा आहे. हा हा. त्यावेळेला कसं म्हणजे आपण स्वामी सेवेत नव्हतो किंवा एवढी माहिती नव्हती. माझी बहिणीची मुलगी होती, तिच्याकडून थोडंफार असं समजत होतं म्हणून मी त्यावेळेला एक असा अनुभव आलेला मला. माझा मुलगा आर्मीत होता. बरं. आणि आर्मीत असल्यामुळं कसं तो असं बाहेर कॅन्टीन वगैरे काहीतरी आणायला जायचा, सामान आणायला जायचा. त्याच्यामुळं तिथं कसं झालेलं, साहित्य थोडंसं राहिलेलं. अच्छा. मग राहिलेलं मग ते तू परत येशील त्यावेळेला आम्ही तुला देऊ. मग तर कसं झालं, तो सुट्टीवर आला. मग दुसऱ्या महिन्यात दुसरीच मुलं गेली. मग ते म्हणले की असं असं सामान आमचं राहिलंय ते द्या. तर ते म्हणले नाही, आम्ही तुम्हाला दिलंय सामान ते. मग ह्याला फोन केलं त्या मुलांनी, असं असं सर झालंय, काय करायचं? तर हा म्हणला मी सुट्टीवर आलोय, परत आलो की बघू. तर त्यावेळेलाच कसं ह्यांचा कॉल चालू होता मुलांचा, त्यावेळेला मी पूजा करत होते. सकाळची वेळ होती. पूजा चालू असताना म्हणजे फक्त असंच मी सहज बोलून गेले. म्हणलं स्वामी कसं बघा, आता मुलगा नवीन सर्व्हिसला लागलाय आणि आता त्याला इतका अनुभव नाही आणि असं कसं झालं हे. त्या लोकांनी जर नाहीच म्हणलं तर काय करायचं? बरोबर. मग म्हणलं बघा काय स्वामी आता तुमच्यावरच म्हणलं, असं बोलले मी. आणि हा सुट्टी काढून गेला तिकडं. गेल्यानंतर ज्या वेळेला तो परत सामान आणायला गेला कॅन्टीनचं, त्यावेळेला ह्याला बघितलं, त्या लोकांनी सांगितले अरे हाच मुलगा आहे तो, ह्याचं सामान राहिलंय द्यायचं. अरे वा. बघा. आणि त्यांनी लगेच मला कॉल केला. म्हणलं मम्मा त्यांनी बरोबर दिलाय आणि त्यांचं सामान मला परत मिळालंय म्हणून. अरे वा. म्हणजे त्यावेळेला मॅडम मी सेवेत नव्हते, तरी पण माहित नव्हतं, तरी फक्त स्वामींना म्हणले मी की स्वामी आता काय करायचं, नवीनच मुलगा सर्व्हिसला लागलाय आणि आता असं असं झालंय. बघा, तरी स्वामींनी लगेच कसं त्यावेळेला इतक्या लवकर म्हणजे असा अनुभव येईल असं वाटलं सुद्धा नाही. नाही ताई, स्वामींची खूप म्हणजे ना इतका तात्काळ रिझल्ट मिळतो ना. तात्काळ आहे. फक्त ना तळमळीने आपण केलं पाहिजे. तळमळीने मी त्यावेळेला ना म्हणजे कसं म्हणजे अंतरात्म्यातनं मला असं झालं ना, कसं करायचं, नवीन सर्व्हिसला लागलेला मुलगा, आता ती देतील का नाही देतील, त्याला भरावं, पेमेंट करावं लागल. हो, खरंय. आणि त्याच्यानंतर मग त्याचं लग्न झालं. मग पहिला मुलगा झाला त्याला. अरे वा. त्याला मुलगा झाला आणि मग तो 4 दिवसाचा असताना डिस्चार्ज झाला. डिस्चार्ज मिळाला. डिस्चार्ज मिळाला. त्याच्यात मग ते डॉक्टर काय बोलले, ह्याला जरा लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवा बाळाला. मग लहान मुलांच्या डॉक्टरांना दाखवायला गेले. ते काय म्हणले, ह्याच्या हार्टला थोडंसं होल वाटते बाळाच्या. तर मला असं झालं ना मॅडम त्यावेळेला, म्हणलं एक तरी इतक्या लवकर वर्ष व्हायच्या आत मुलगा झाला आणि म्हणलं देवा हे काय झालं, असं का झालं. त्या क्षणाला तिथंच मी बोलले, हे स्वामी मला काहीही माहित नाही, तुम्ही आहे आणि ती बाळ आहे, कसलं हार्ट आहे, होल आहे, हे काही माहित नाही. जर क्लिअर झालं किंवा जर व्यवस्थित झालं, मी तुमचं नाव ठेवीन असं, पण बाळाला काही झालं नसलं पाहिजे. पायाखालची जमीनच सरकली असेल तुमची. ती वेळ अशी होती ना, बरोबर, अंगात असा थरकप झालेला. खरंच.
मग ते इतका छान मुलगा झाला, इतका, त्याला हार्टचं बिलकुल काही प्रॉब्लेम नाही. नाहीच. अरे वा. मग त्यावेळेला तसं बोलले ते. परत डॉक्टर, मी तिथंच सांगितले होते की स्वामींना मी समर्थ नाव ठेवेन. मी ते समर्थच नाव ठेवले नातवाचं माझ्या. अरे वा, किती छान ताई. म्हणजे आता कंटिन्यू स्वामींचं नाव पण घेतलं जातं. स्वामींचं नाव पण झाले ना. आता 1 वर्ष झालं मी सेवेत आहे. हो का. गेल्या म्हणजे प्रगट दिनाच्या दिवशी म्हणजे 21वे पारायण झालेलं माझं. हा हा हा. मग हे बापरे. स्वामी ओम चॅनल म्हणजे तुमचं हे बघून मी हा हा. आणि आता कसं झालं, आता हे प्रकट दिना दिवशी करायचं होतं पण सुतक होतं, त्याच्यामुळे झालं नाही. हा हा हा. आता उद्यापासून 3 दिवसाचं का होईना करणार आहे. करा. आणि त्याच्यानंतर तो मुलगा आर्मीत असल्यामुळे तो फॅमिली घेऊन जाणार होता. हा हा, बरोबर. आणि तो समर्थ झाल्यानंतर 4 वर्षांनी त्याला जुळी 2 मुलगा झाले. अरे बापरे. कमाल आहे. मग ज्याला 2 जुळी मुलं झाल्यामुळे मॅडम, आता ती 3 मुलं घेऊन जाणार बाहेर. कसं रूम मिळेल, कसं घर मालक मिळेल, जर ही वरती रूम मिळाली तर ही मुलं कशी राहतील, इतकं टेन्शन आलेलं. हे सेवेत असल्यामुळे स्वामींना म्हणलं, स्वामी ही 3 मुलं दत्त अवतार आहेत, तुम्ही आहेत आणि ते नातू आहेत. किती छान. कशी खोली मिळवायची तर तुम्ही बघायचं. तर मॅडम तुम्हाला असं सांगते की त्यांना अशी रूम मिळाली, घर मालक जवळ नाहीत आणि खालची रूम 2 BHK. अरे वा. इतकी छान मिळाली. म्हणजे गेल्या मला मुलगा म्हणाला की मम्मा तुला जसं पाहिजे होतं, म्हणत होतीस नातवांची काळजी होती ना, तसं रूम मिळाले. स्वामी सगळं ऐकतात हो ताई. हो. आणि असं इतकं छोटं मोठं मॅडम ना, असं बोललं ना, इकडं बोलते की नाही, इकडं म्हणजे अनुभव आलेलाच आहे. हो ना. समर्थचं ऍडमिशन घ्यायचं होतं गुजरातमध्ये. इथे शाळेला इंग्लिश मिडियमला. तर इथल्या शाळेतून काहीतरी ते हे पाठवायचं होतं, ते मिळत नव्हतं. अच्छा, लिव्हिंग. आणि तिथले सर म्हणायचे की तुम्ही तुमच्या शाळेकडून घ्या, आम्हाला पाठवा तरच ऍडमिशन करणार. अरे बापरे. जागा तर फुल होत होत्या, ऍडमिशन लिमिटेड असतात. आणि आता काय करायचं, ते महिना झालं तरी आम्ही पाठवले, ते पोहोचतच नव्हतं. अरे. आज पोहोचल, ते सरांचा फोन यायचा, मुलगा म्हणायचा मम्मा मिळालं नाही. मिळेल असं सांगत करत त्यांना थोडे दिवस गेले. आता काय करायचं म्हटलं, स्वामी म्हणलं आता मुलग्याचं ऍडमिशनचं प्रॉब्लेम आहे. काय करायचं, ऍडमिशन नाही मिळालं तर 1 वर्ष बाळाचं वाया जाईल. बरोबर. आणि एकतर इंग्लिश मीडियमला हिथून नेलं त्यांनी गुजरातला. आता कसं करायचं, काय करायचं. तर ज्या दिवशी मी बोलले, दुसऱ्या दिवशी त्याच्याच शाळेतनं फोन आला मुलग्याला माझ्या, सर तुम्ही ज्या वेळेला मिळेल ना, तुम्हाला पोस्टाने येईल ना, त्यावेळेला आम्हाला पोच करा, पण आज येऊन तुम्ही ऍडमिशन करून जावा. बघा किती मोठं टेन्शन घालवलं ताई. किती मोठं. हे एकच नाही मॅडम, असं किती माहितीये का, म्हणजे आता मी सांगू शकते, इतके अनुभव आलेत. बरंच छान ताई. हो. आणि किडनी स्टोनचा प्रॉब्लेम आहे. रात्री दिवसा कधीही दुखायला लागलं, त्रास झाला, आपलं ज्या जागेला दुखतंय त्या जागेला आपला हात ठेवायचं आणि जप चालू करायचा. अरे वा. जप चालू केला मॅडम, 1 मिनिट 1.5 मिनिट होतंय, एवढ्यात आपले पेन गायब. अरे वा. पण तरी औषध उपचार करा ताई. औषध उपचार चालू आहे. त्याच्यासाठी ते पानफुटीचे पण पानं चावून खातात ना म्हणे. पानफुटीची, दगडीपाला, ते चालू आहे. पण औषध पण असंच आयुर्वेदिक चालू आहे बाहेरचं. हो ना, सगळं घ्यायचं, पण आपली सेवा पण चालू ठेवायची. सेवा पण आहे. रोजचे 3 अध्याय, 11 माळी जप, तारक मंत्र. नाही, खूप छान ताई, मी शेअर करते. हो. श्री स्वामी समर्थ ताई. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता. श्री स्वामी समर्थ.